आज आपण एंडोक्रायनॉलॉजी म्हणजेच आंतररसग्रंथीशास्त्र याबद्दल चर्चा करणार आहोत। हार्मोनचे आजार म्हणजे असतात तरी काय? आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी असतात आणि त्यामधून काही रस तयार होतात ज्याला आपण हार्मोन म्हणतो, जे आपल्या दैनंदिन कार्यासाठी आवश्यक असतात। यापैकी पहिली ग्रंथी आपण जी चर्चा करणार आहोत म्हणजे स्वादुपिंड, पॅनक्रियाज। स्वादुपिंड या ग्रंथीतून इन्सुलिन नावाचा रस तयार होतो, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते। कधी कधी या पॅनक्रियाज ग्रंथीतून इन्सुलिनचे प्रमाण कमी होते किंवा या इन्सुलिनला आपल्या शरीरातील पेशी योग्य तो प्रतिसाद देत नाही आणि या कारणामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते। यालाच आपण मधुमेह म्हणतो किंवा डायबिटीज म्हणतो। डायबिटीज हा कोणालाही होऊ शकतो, अगदी 1 महिन्याच्या बाळाला सुद्धा डायबिटीज असू शकतो, ज्यामध्ये जर लहान वयामध्ये मधुमेह झाला तर या व्यक्तींना इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे हीच आजच्या काळाची एक ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहे। दुसऱ्या प्रकारचा डायबिटीज म्हणजे टाइप 2 डायबिटीज, जो लठ्ठपणामुळे, जीवनशैलीतील स्थूलपणा आणि व्यायामाचा अभाव, जीवनातील ताणतणाव यामुळे होतो। या मधुमेहामध्ये औषधी आणि योग्य तो व्यायाम, जीवनशैलीमधील बदल करून साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे गरजेचे असते। नियंत्रित म्हणजे किती असली पाहिजे साखर? उपाशी पोटीची साखर 70 ते 130 आणि जेवण झाल्यावर 2 तासानंतरची साखर 100 ते 180 मिलीग्राम या दरम्यान असणं गरजेचं आहे। याचबरोबर दर 3 महिन्याची सरासरी साखर, ज्याला आपण म्हणतो HbA1c किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, 6.5 ते 7% ठेवणे गरजेचे आहे। जर आपण साखरेचे प्रमाण नियंत्रित नाही केले तर याचा वेगवेगळ्या अवयवांवरती दुष्परिणाम होतो, जसे की हृदयविकाराचा झटका येणे, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, पक्षाघात किंवा पॅरालिसिस होणे, जखमा बऱ्या होत नाहीत किंवा पायातील संवेदना कमी होतात, डोळ्याचा पडदा म्हणजे रेटिनाज यावर सुद्धा वाढलेल्या साखरेमुळे दुष्परिणाम होतो आणि हळूहळू नजर कमी येते। आणि हे सगळे दुष्परिणाम आपण साखर नियंत्रित ठेवली तर जास्तीत जास्त काळ टाळता येतील। दुसरं म्हणजे जशी साखर आपण नियंत्रित ठेवतो तसं प्रत्येक मधुमेह व्यक्तीने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियमितपणे तपासणे आणि नॉर्मल ठेवणे गरजेचे असते, ज्यामुळे हृदयविकाराचा त्रास किंवा पक्षाघात आपल्याला टाळता येतो। याचबरोबर वर्षातून एकदा डोळे तपासणे म्हणजेच रेटिनाचा तपासणे आणि किडनीची तपास करणे गरजेचं आहे, जेणेकरून किडनी आणि रेटिना यावरती जर मधुमेहामुळे काही परिणाम झाला असेल तर तो लवकर वेळी निदान होते आणि योग्य ते इलाज केल्यास नजर जास्तीत जास्त काळ टिकवता येते। जसं प्रौढांमधला डायबिटीज आहे तसंच गर्भावस्थेमध्ये देखील मधुमेह होतो आणि गर्भावस्थेमध्ये मधुमेह झाल्यास नेहमी गर्भपात होतो किंवा बाळावर याचा दुष्परिणाम होतो। प्रत्येक गर्भवती स्त्रियांनी गर्भाधारणेमध्ये 6व्या किंवा 7व्या महिन्यामध्ये साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे आणि जर गर्भावस्थेत मधुमेह झाला असेल तर त्याचा योग्य वेळी इलाज केल्यास बाळही नॉर्मल होते आणि आईलाही त्रास होत नाही। जसं आपण बघितलं की पॅनक्रियाज ग्रंथीच्या आजारामध्ये इन्सुलिनचे प्रमाण कमी होते, तसंच काही व्यक्तींना इन्सुलिन तयार करणारी गाठ तयार होते आणि असे झाल्यास गरज नसताना देखील इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे नेहमी शरीरातील साखर कमी होते आणि साखर कमी झाली तर काही वेळेला व्यक्ती बेशुद्ध होतो किंवा त्याला फिट येते, ज्याला आपण मिरगी म्हणतो किंवा कन्व्हल्जन म्हणतो। त्यामुळे जर कुठल्याही व्यक्तीमध्ये नेहमी साखर कमी होत असेल किंवा बेशुद्ध होत असतील साखर कमी झाल्यामुळे, तर त्या व्यक्तींनी पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार करणारी गाठ आहे का या हार्मोनची तपासणी करणे आवश्यक आहे।